नमस्कार शेतकरी बंधूंनो, कापसाची धूळ पेरणी म्हणजे काय? साधारणतः कोरडो शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज पाहून कोरड्या जमिनीत कापसाची लागवड करणे म्हणजे त्याला धूळ पेरणी म्हणतात. समोर पाऊस जर येत असेल आणि आपली पेरणी यशस्वी होत असेल तर कोरड्या जमिनीत बी टाकून ठेवणे म्हणजेच त्याला धूळ पेरणी म्हणतात. जी बी आपण जिथे टाकू ती माती कोरडी पाहिजे. त्याच्या खाली ओलावा असेल तरी चालेल, पण जिथे मातीनं झाकू तिथे बी फुगायला नको, त्याला ओल लागायला नको. कोरड्यामध्ये बी टाकणं म्हणजे धूळ पेरणी. आता धूळ पेरणीचे फायदे काय आहेत? जर धूळ पेरणी यशस्वी झाली तर उत्पादनामध्ये 10 ते 15% वाढ होते. कापसाचं लवकर मॅच्युरिटी येते, लवकर पात्यावर येते आणि अनेक फायदे असे धूळ पेरणी सक्सेस झाली तर आहे. जर समजा धूळ पेरणी यशस्वी झाली नाही तर काय? तर धूळ पेरणी जर यशस्वी झाली नाही तर आपलं बियाणं वाया जाऊ शकते. धूळ पेरणी यशस्वी कधी होत नाही? जर थोडासा पाऊस पडला आणि परत पावसात खंड पडला, नंतर पाऊस पडला नाही, जमीन थोडीशी ओली झाली, बी फुगलं आणि उगवलं, थोडंसं त्याला उगवण्याचं प्रक्रिया सुरू झाली, परत ओलावा कमी पडला तर तिथं ते बी उगवत नाही, ते कुजून जातं, फुगून जातं, सडून जातं. तर अशा वेळेस बियाचं नुकसान होतं. मात्र धूळ पेरणी जर यशस्वी झाली, पाऊस चांगला पडला आणि यशस्वी झाली तर उत्पादनामध्ये नक्की वाढ होते. आता धूळ पेरणी करावी की ना करावी, कधी करावी याच्याबद्दल आपण सुद्धा दरवर्षी अंदाज देत असतो. तसा यावर्षीसुद्धा जर पावसामध्ये खात्री पटली आपल्याला की पाऊस हा निश्चित पडणार आणि चांगला पाऊस पडेल, त्याच्यानंतरसुद्धा पाऊस येत राहणार आहे, असा अंदाज आल्यानंतर आपण धूळ पेरणीबद्दल नक्की सांगू तुम्हाला. आणि जर तुमचं रिस्क घेण्याची तयारी असेल तर तुम्ही धूळ पेरणी करू शकता. असाच व्हिडिओ पाहत राहा, व्हिडिओवर लक्ष द्या. व्हिडिओ बनल्यानंतर तुम्ही जर धूळ पेरणीचा आम्ही संदेश दिला आणि तुमची रिस्क घेण्याची तयारी असेल तर तुम्ही धूळ पेरणी कापसाची करू शकता. धूळ पेरणीमध्ये आपल्याला उत्पादनामध्ये यशस्वी झाली तर नक्कीच वाढ होते. बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो, मग कापसाला खत कधी द्यायचं? तर कापसाला खत फुल्या पाडताना, आपण सारे पाडताना खोल पेरून जर दिलं आणि नंतर धूळ पेरणी केली तरी हरकत नाही. फक्त खतावर बी टेकायला नको, बाकी काही अडचण नाही. आधी खत देऊन नंतर तुम्ही धूळ पेरणी करू शकता. तर माझ्या सांगण्याचा उद्देश एकच होता, जर आपली रिस्क घेण्याची तयारी असेल, आम्ही जर पावसाचा अंदाज सांगून तुम्हाला धूळ पेरणी करण्याची एक टेंटेटिव्ह तारीख सांगितली किंवा या तारखेला करू शकता, त्याच्यानंतर एवढा पाऊस आहे, तर तुमची रिस्क घेण्याची तयारी असेल तर धूळ पेरणी करू शकता. धन्यवाद.